तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे प्रश्न क्रमांक 25. यापूर्वी आपण प्रश्न क्रमांक 24 पर्यंत पूर्णपणे स्पष्टीकरण घेतलेलं आहे. तर आता प्रश्न क्रमांक 25 पाहूया. तर हे तुम्हाला होमवर्कसाठी दिलेलं होतं, तरी पण आता तुम्ही होमवर्क केला असताल हे मी घरीच धरतो आणि प्रश्न क्रमांक 25 पासून तुम्ही आता सुरुवात करा. तर ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25. प्रश्न क्रमांक 25 मध्ये पहा की आपला हा पहिला पार्ट, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा पार्ट. तर आपल्याला 3 पार्ट दिले आहेत, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, आणि चौथा पार्ट आपल्याला शोधायचा, म्हणजे ऑप्शन ABCD मध्ये पाहायचं. ते तो पार्ट आपला फिक्स या ठिकाणी होतो. तर आता आपण चेक करताना पहा, तर यामध्ये पहा, ह्या साईडला जो त्रिकोण दिसतो बरोबर आहे, हा हे 180 90 डिग्रीचा काटकोन त्रिकोण दिसतो ना, तर प्रत्येक साईडला इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. तर आता आपल्याला इथे पाहिजे ना, तर मग इथे पाहिजे असेल तर मग इथे पहिल्यांदा एक स्लॅश काढून घ्या. तर आता हे जे आपण रेषा काढली अशी राईट, तर हा इथे एक त्रिकोण झालेला आहे. तर ह्या चारही बाजूने त्रिकोण झालेला आहे. आता हे ऑप्शन ABCD मध्ये चेक करूया तर कुठं कुठं त्रिकोण आहे. तर इथे पहा, इथे आहे का? आहे, ठीक आहे. तरी पण ऑप्शन B कडे चेक करूया. B मध्ये आहे का? आहे, चेक करूया. C मध्ये आहे का? इथं नाही आहे. इथं पहा, इथं आहे का? नाही. तर त्यासाठी ऑप्शन C आता असणार आहे का तुमच्यासाठी? नाही. आता ऑप्शन D कडे चला. ऑप्शन D कडे आपल्याला कुठं पाहिजे होता त्रिकोण? राईटच्या बॉटमला पाहिजे होता. हे झालं राईटचा बॉटम. तर राईटच्या बॉटमला आहे का? नाही. तर आता राईटच्या बॉटमला नसल्यामुळे आता इथे कुठं लेफ्टच्या बॉटमला, त्यासाठी ऑप्शन D पण आता एलिमेंट झाले. त्यासाठी प्रश्न क्रमांक 25 मध्ये पहिल्या स्टेप मध्ये आपले ऑप्शन A आणि B च आहे. तर आता दोन A नाही तर B या दोन्ही पैकी तुमचं कुठलं तरी आन्सर असणार आहे. तर आता आपण A B मध्ये काय चेंजेस आहेत ते चेक करूया. तर A मध्ये पहा, आता हा जो कर्व दिसतो प्रत्येक साईडला, इथं पण कर्व आहे, पार्ट 3 मध्ये, पार्ट 1 मध्ये, पार्ट 2 मध्ये. तर आता ह्या आकृतीमध्ये हा चौथा पार्ट आहे, तर आपण हा कर्व असं या पद्धतीमध्ये काढून घेऊया. तर हा जो कर्व आहे, तर ऑप्शन A B मध्ये कुठं आहे ते चेक करायचं आपल्याला. तर ऑप्शन A कडे जाताना तुम्ही पहा, हा कर्व आपल्याला जसा पाहिजे होता ह्या पद्धतीमध्ये तर इथं आहे. त्यासाठी ऑप्शन A आपण गृहीत धरूया, तरी पण आपण ऑप्शन B कडे पण जाऊया. तर ऑप्शन B कडे पाहता तुम्हाला लगेच लक्षात येईल, हा जो कर्व दिलाय त्याला कर्व या दिशेने आहे, पण आपल्याला कसा पाहिजे होता? असा पाहिजे. त्यासाठी ऑप्शन B असणार आहे का? नाही. मग आता प्रश्न क्रमांक 25 चा आन्सर काय असणार आहे? ए असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 25 चा आन्सर काय असेल? ए असेल. आता प्रश्न क्रमांक 26 पाहूयात आपण. प्रत्येक क्वेश्चन तुम्ही घरी बसून एक दोन वेळेस सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये काहीच अडचण येणार नाही. ही पहा, एक फुलाची पाकळी आहे, आणि ही पाकळी आपण जेव्हा मेहंदी काढत असतो, मेहंदीमध्ये आपण जेव्हा पाकळी काढतो, काही जणांची नावं काढत असतो, काही डायग्राम छोटे छोटे फिगर असतात ते असतात. तर इथं पण आपलं हे कम्प्लीट करायचं. तर यामध्ये पहा, पहिला पार्ट, हा दुसरा पार्ट, हा तिसरा पार्ट आणि हा चौथा पार्ट. यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा पार्ट दिलेला आहे आणि चौथा पार्ट मला विचारलेला आहे. तर आता चौथा पार्ट ऑप्शन ABCD च्या नुसार जायचं आपल्याला. तर ही आकृती तुम्ही तुमच्याकडे पेन्सिल ना, हे पूर्ण आकृती या डब्यामध्ये तुम्ही एक प्रयत्न करा. हे पहा, हे असं बस एक झाला असं या पद्धतीची रेष, आणि हा जो बाण, हे जे कोण दिसतो तो ह्या पूर्णपणे आता कम्प्लीट करून घ्या. तर या आकृतीकडे पाहता तुम्हाला लगेच लक्षात येईल की आता ही आकृती पूर्णपणे कम्प्लीट झाली. तर हे जे आहे आपण काढलेलं आहे ते ऑप्शन ABCD मध्ये कुठं आहे ते चेक करूया. तर ABCD मध्ये जाताना A मध्ये पहा, आपल्याला किती रेषा पाहिजे? एकच पाहिजे. तर किती आहेत? 1 2 3. आपल्याला 3 पाहिजेत का? नाही. त्यासाठी ऑप्शन ए असणार आहे का? नाही. ऑप्शन B कडे चला. आपल्याला एक कर्व पाहिजे असा, आणि एक अशी एक आडवी रेष पाहिजे. तर ऑप्शन ए मध्ये आहे का? आहे. त्यासाठी ऑप्शन B असू शकते, तरी पण ऑप्शन C आणि D कडे चेक करूया. ऑप्शन C कडे जाताना इथं 2 रेषा आहेत. आपल्याला 2 रेषा पाहिजेत का? नाही. आपल्याला फक्त काय पाहिजे? एकच रेष पाहिजे. ऑप्शन C असणार आहे का? नाही. तर ऑप्शन D कडे जाऊयात. ऑप्शन D कडे जाता तुम्हाला लगेच लक्षात येईल, तिथं पण 2 रेषा आहेत. त्यासाठी ऑप्शन D असणार आहे का आता? नाही. त्यासाठी ऑप्शन D पण आता एलिमेंट झाले. त्यासाठी प्रश्न क्रमांक 26 चा आन्सर काय असणार आहे? B असणार आहे. त्याला पूर्णपणे तिथं गोल करायचं. ह्या इथं एक्झाम मध्ये असताना इथं पूर्णपणे गोल करायचं, म्हणजे तुम्हाला पूर्ण मार्क्स भेटतील. तर ह्या प्रश्न क्रमांक 26 चा आन्सर काय असणार आहे? B असणार आहे. आता प्रश्न क्रमांक 27 पाहूया. तर प्रश्न क्रमांक 27. प्रश्न क्रमांक 27 कडे पाहताना आपण पहिल्यांदा 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर असे 4 पार्ट डिवाइड केले आहेत. तर पहिल्यांदा पूर्वी जो क्वेश्चन दिला होता 26 नंबर, त्यामध्ये काय काढायचं होतं? आपल्याला पार्ट नंबर 4 काढायचा होता. पण इथं कसं केलं? थोडंसं चेंजेस केले त्यांनी. 2 नंबरचा पार्ट दिलेला नाही, आणि 1 3 आणि 4 नंबरचा पार्ट दिला. काही चिंता करायची गरज नाही. ऑप्शन घ्यायचे आणि ते जर डार्क करून पाहिजे आपलं पेन्सिल असेल तर, आणि त्याच पद्धतीने काढायचं. आता हे पहा, हे पूर्ण ह्या रेषेने पहा, हे स्लाइड, हे जे डॉट डॉट केले आहेत तसं आपल्याला या साईडला पण काढायची गरज आहे. पहा इथं. तर हे आपण इथं काढून घेऊयात. ही अशी रेष काढून घ्यायची, राईट.
तर हे जे मध्ये आहे ह्या अशा पद्धतीमध्ये, तर हे आपल्याला ऑप्शनमध्ये ABCD मध्ये कुठं आहे ते चेक करायचं. ऑप्शन ए कडे जाताना पहा इथं काय आहे का तसं त्या पद्धती नाही, इथं वरच्या टॉपच्या साईडला आहे. आपल्या टॉपच्या साईडला पाहिजे का नाही, आपल्याला ह्या साईडला पाहिजे, त्यासाठी ऑप्शन ए असणार आहे का आता तुमच्यासाठी नाही. ऑप्शन बी कडे चला. ऑप्शन बी कडे जाताना आपल्याला जो पार्ट मध्ये पाहिजे होता तिथं आहे का, आहे. त्यासाठी ऑप्शन बी ला आपण कन्सिडर करूयात आणि पुढचा सी आणि डी पण ऑप्शन चेक करूयात. ऑप्शन सी कडे जाताना पहा इथं पण आहे का, आहे. तरी पण हे ऑप्शन सी पण असू शकते. आता ऑप्शन डी कडे जाऊ. ऑप्शन डी कडे जाताना इथं पण आहे का, तसं त्या पद्धतीनुसार आहे. तसे ऑप्शन पहिल्या स्टेप मध्ये काय झालं, ऑप्शन ए हे इलिमिनेट झालंय. तर आता ऑप्शन बी आणि सी आणि डी मध्ये काय आहे, याच्यापैकी कुठला आन्सर असू शकते ते आपण चेक करूया. तर सेकंड स्टेपला आल्याच्या नंतर आता हा जो डायजेस्ट केलेला दिसतोय पहा, ह्याकडे अशी कट निघते हे पार्ट. तर हा वरचा जो टॉपचा पार्ट आहे ह्या पद्धतीचा, हे अशा स्लॅशेस मध्ये कुठं आहे ते चेक करूयात. ऑप्शन बी कडे चला, इथं आहे का पहा, इथं आहे. तरी पण ऑप्शन सी कडे चला, इथं काही दिसते का तसा स्लॅशेस केलेला पार्ट नाही दिसत. त्यासाठी ऑप्शन सी असू शकते का, आता नाही. कारण तिथं जे पार्ट आपल्याला हाचा पार्ट पाहिजे होता इथं लसर का, हे पहा हा जो पार्ट आहे ह्या पार्ट सारखा आहे का, तिथं नाहीये. त्यासाठी ऑप्शन सी असणार आहे का, नाही. ऑप्शन डी कडे चला. ऑप्शन डी कडे आहे का, आहे. इथं पहा आहे का, आहे. त्यासाठी दुसऱ्या स्टेप मध्ये काय झालं, ऑप्शन सी हे इलिमिनेट झाले. आता ऑप्शन तुमच्याकडे काय असणार आहे, ह्या प्रश्न क्रमांक 27 आन्सर का असणार आहे, बी नाही तर डी. तरी पण आपण तिसऱ्या स्टेप मध्ये बोलू. तिसऱ्या स्टेप मध्ये पाहताना पहा आता ह्या मधला जो पार्ट आहे आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूयात. असं करायचा. नंतर ह्या त्रिकोण झाला, हा मोठा तो. हा जो पार्ट आहे तो बी आणि डी मध्ये कुठं आहे ते चेक करूयात. आपण बी मध्ये जाताना पहा तुम्ही बी मध्ये जाताना हा जो पार्ट केला, हा डार्क केलेला जो पार्ट आहे स्लॅशेसचा, हे असा पार्ट, हे पाहिजे होता का आपल्याला, नाही पाहिजे का. आपल्याला तो कुठं पार्ट असा डॅश डॅश केलेला पार्ट दिसतो का, कुठं नाही दिसत. मग तिथं असणं गरजेचं आहे का, नाही. त्यासाठी ऑप्शन बी असणार आहे का तुमच्यासाठी, आता नाही. ऑप्शन डी हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 27 का आन्सर असणार आहे ऑप्शन डी. तर आता प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. प्रश्न क्रमांक 28 मध्ये पहा, हा पहिला पार्ट, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. तर यामध्ये पेन्सिलला हा पार्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जसा की हा पार्ट जसा आहे तसाच हा पार्ट एकमेकाच्या सेम डायरेक्शन म्हणजे विरुद्ध दिशेने आहे. हे पहा इथं कसं आहे, हे मायनसचं चिन्ह दिसते का तुम्हाला, आणि इथं पण वरती मायनसचं चिन्ह आहे, एकमेकांच्या अपोजिट. तर आपल्या इथं काय पाहिजे, हा जो डॉट केलेला पार्ट आहे गोल, तो आपल्याला इथं पूर्णपणे डार्क केलेला पार्ट असा पाहिजे गोलपणे, बरोबर. तर आता आपण ऑप्शन मध्ये पाहूयात, इथं डार्क केला पॉइंट कुठं आहे. तर ऑप्शन ए कडे चला. इथं डार्क केला पॉइंट आहे का, नाही. इथं काय रेश मायनस चिन्ह एक रेश आहे, त्यासाठी ऑप्शन ए असणार आहे का तुमच्यासाठी, नाही. तर इथं गेल्याच्या नंतर इथं पहा, इथं काय दिसते का पार्ट कुठला, नाही. इथं एक पूर्णपणे डॉट केला पार्ट दिसतो का, नाही. ऑप्शन बी असणार आहे का तुमच्यासाठी, नाही. ऑप्शन सी कडे चला. ऑप्शन सी कडे आपल्याला इथं पाहिजे होता, जो डार्क कलरचा पॉइंट होता आपला, हा जो डार्क केला पॉइंट होता आपल्याला इथं पाहिजे होता, पण तो कुठं आहे, ते राईट साईडला आहे, ए इथं आहे. त्यासाठी ऑप्शन सी असणार आहे का, मग नाही. तर ऑप्शन सी पण राहील. ऑप्शन डी असू शकते. ऑप्शन डी कडे पहा, पूर्णपणे पार्ट केला आहे, त्यासाठी ऑप्शन डी याचं करेक्ट आन्सर असू शकते. याचं करेक्ट आन्सर काय असेल मग, ऑप्शन डी, बरोबर. तर ऑप्शन डी ला तुम्ही घ्यायचे तर तुम्ही पहा, ते एक्झॅक्टली पूर्ण आकृती कम्प्लिटली तयार होऊ शकते. जशी ही आकृती एकमेकांच्या अपोजिट दिशेने आहे, ही आकृती एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन आहे, तसं ही आकृती एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन आहे. त्यासाठी ऑप्शन डी, प्रश्न क्रमांक 28 ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. तर प्रश्न क्रमांक 29 पाहूया. प्रश्न क्रमांक 29 फार सोपा क्वेश्चन आहे. यामध्ये तुम्हाला काहीच नाही दिलं. यामध्ये पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 करायची गरजच नाही, कारण यामध्ये केलं तरी तुम्ही पार्ट ह्या पद्धतीमध्ये करू शकता, बरोबर. हे या पद्धतीमध्ये तुम्ही पार्ट याचे डिवायडेशन करू शकतो असं. तर यामध्ये काय करू शकतो आपण, हा जो पार्ट आहे यामध्ये जो आपल्याला एक ट्रायंगल दिलेला आहे, हा पहा, हा असा ट्रायंगल आहे पूर्ण कम्प्लीट, आणि त्यांनी काय केलंय, यातला पूर्ण ट्रायंगल काढलेला नाहीये, तो त्यांनी काय केलंय, हा अर्धा ट्रायंगल काढलाय. त्यासाठी आपल्याला हा पूर्ण ट्रायंगल काढायचा. जर तुमच्याकडे पेन्सिल असेल तर ही अशी रेष तुम्ही काढून घ्या. काढला, ही अशी रेष काढल्याच्या नंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल की आपल्याला काय पाहिजे, ही अशी रेष पाहिजे. कशी, हे ह्या पद्धतीमध्ये, ही एक रेष आणि ही एक रेष. तर ही अशी रेष कुठे आहे,
तर ऑप्शन ए मध्ये पहा, ऑप्शन ए मध्ये आहे ती रेष या पद्धतीमध्ये, पण हे एकदम जवळची आहे, म्हणजे एकदम 30 अंशाचा कोण आहे. आपल्याला तसा पाहिजे का? नाही पाहिजे. आपल्याला कमीत कमी एक 90 अंशाचा कोण दिसल्यासारखं दिसला पाहिजे. तर ऑप्शन बी कडे चला. ऑप्शन बी कडे जाता तुम्हाला लगेच लक्षात येईल की हा करेक्ट ही आकृती आपण हे जर ऑप्शन बी ला घेतलं आणि ऑप्शन बी ला आपण इथे जर ठेवला तर एक्झॅक्टली पूर्णपणे त्रिकोण तयार होतो. त्यासाठी ऑप्शन सी तर येणार नाही, हा विरुद्ध दिशेने आहे आणि हा पण येणार नाहीये. त्यासाठी याचा प्रश्न क्रमांक 29 चा आन्सर काय असणार आहे? बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 29 चा आन्सर बी. तर प्रश्न क्रमांक 30 पाहूयात आता. प्रश्न क्रमांक 30 मध्ये पाहत असताना तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही पहा हा टी कुठं कुठं दिसतो का पहा. असा आडवा जो याला लॅम्बडा म्हणतो आपण, हा जो कुठं दिसतो का पहा. हा जो आहे ना ह्या पॉइंटला पहा इथे, आणि ह्या पॉइंटला पहा इथे, आणि ह्या पॉइंटला पहा इथे. पण ह्या प्रत्येक ठिकाणी त्याने डायरेक्शन चेंज करून दिलेली आहे. म्हणजे हा पहिला पार्ट, हा दुसरा पार्ट, हा तिसरा पार्ट आणि हा चौथा पार्ट. या इथे कसा आहे तो? ह्या पद्धतीमध्ये. हा वरती गेल्याच्या नंतर कसा दिसतो? ह्या पद्धतीमध्ये. आणि इथं कसा आहे तो? ह्या पद्धतीमध्ये. मग आता आपल्याला इथं खाली कसा पाहिजे? या पद्धतीमध्ये. बरोबर. तर आता ऑप्शन ए बी सी डी मध्ये तो कुठं आहे ते चेक करूया. ऑप्शन ए मध्ये जाता तुम्हाला लगेच लक्षात येईल, हे पहा इथे दिसतोय का? या पद्धती इथे तुमच्याकडे नवनीत प्रकाशांची बुक्स असेल तर प्रश्न क्रमांक 30 पहा. हे इथं पहा, ह्या पद्धतीमध्ये असा दिसतोय टी, थोडासा क्रॉस केला टी. तर इथं दिसतो का? हा पहा इथं पण दिसतोय. ऑप्शन सी मध्ये पहा, इथं काही दिसतो का? नाही दिसत, काहीच दिसत नाही. त्यासाठी ऑप्शन सी असणार आहे का? नाही. ऑप्शन डी कडे चला. ऑप्शन डी कडे जाता तुम्हाला लगेच लक्षात येईल तिथं पण काहीच नाहीये. त्यासाठी पहिल्या स्टेपमध्ये तुमचे ऑप्शन सी आणि डी हे एलिमिनेट झाले आहेत. तर आता काय असणार आहे? ऑप्शन ए नाहीतर बी. तर ए नाहीतर बी मध्ये आपण चेक करूयात की आपला कुठला ऑप्शन येऊ शकतो. तर यामध्ये पहा, हा जो डॉट केलेले पार्ट दिसतात तुम्हाला, हे जे डॉट केलेले जे पार्ट्स आहेत त्याचे, हा जो डॉट केलेला पार्ट आहे एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन नाही. तर आपल्याला ते डायरेक्शन चेक करायचे आहे. आता हे पहा, हे या अप साईडला डार्क केलेला पार्ट आहे आणि या पुढच्या इमेज मध्ये कसं आहे? डाऊन साईडला पार्ट डार्क केला आहे. तर इथे पहा, इथं तो या साईडला डार्क केला आहे, तर आपल्याला कुठं पाहिजे? या साईडला डार्क केला पाहिजे, म्हणजे ह्या रेषेच्या या साईडला पाहिजे. तर हा लेफ्ट साईडला पाहिजे आपल्याला डार्क केला. तर आपल्याला हा जो ऑप्शन ए बी मध्ये कुठं आहे ते चेक करूया. ऑप्शन ए मध्ये जाता तुम्ही पहा, हे राईट साईडला आहे, तर आपल्याला कुठं पाहिजे? लेफ्ट साईडला पाहिजे. हे पहा इथं लेफ्ट साईडला आहे, दिसतंय का? हे पहा, हे लेफ्ट साईडला. त्यासाठी ऑप्शन बी याचा करेक्ट आन्सर असणार आहे. याचं स्पष्टीकरण म्हणजे तुम्हाला समजून सांगायचं म्हणजे यामध्ये पहा, हा जो डॉट केला डार्क केलेला पार्ट आहे, हा जो डार्क केलेला पार्ट आहे हा, तो इथं लेफ्ट साईडला आहे आणि तो कुठं आहे? राईट साईडला आहे. हे वरच्या साईडला आहे, एखाद्या डाऊन साईडला आहे. आता इथे पहा, याच्या अपोजिट डायरेक्शनला, हो या वरच्या साईडला आहे. आता आपल्याला कुठं पाहिजे? ह्या वरच्या साईडला असल्यामुळे आपल्याला कुठं पाहिजे? खालच्या साईडला, म्हणजे डाऊन साईडला पाहिजे. डाऊन साईडला इथं आहे का? नाही, डाऊन साईडला इथं आहे. त्यासाठी ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर आहे. कारण हे ऑप्शन का नाहीये? तर याच्यामध्ये हा जो डार्कला पॉईंट आहे अप साईडला आहे. त्यासाठी ऑप्शन बी, प्रश्न क्रमांक 30 ऑप्शन बी असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 31 पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 31 पाहत असताना तुम्हाला काय करायचं? याच्यामध्ये पेन्सिल घ्यायची, म्हणजे पार्ट 1, 2, 3 आणि 4 हे दिले. यामध्ये पहिला दुसरा आणि चौथा पार्ट दिलेला आहे आणि पार्ट तिसरा तुम्हाला विचारलेला आहे. त्यासाठी तुम्ही आता काय करायचं? प्रयत्न करायचा आहे त्या पेन्सिलला पूर्णपणे असा ड्रॉ करून घ्यायचा प्रयत्न करायचा. हे झालं चौरस. झाला काय? पहिल्यांदा आपण हे करून घेतलं. ही रेषा आपण कशी मारलेली आहे? या पद्धतीमध्ये. तर ही रेषा ऑप्शन ए बी सी मध्ये कुठे कुठे आहे ते चेक करूया. इथे पहा, ही रेषा जी आहे ह्या पद्धतीमध्ये आपल्याला कशी पाहिजे? ह्या पद्धतीमध्ये पाहिजे. त्यासाठी ही पद्धत आहे का? इथं नाहीये. त्यासाठी ऑप्शन ए असणार आहे का? याच्या पुढे नाही असणार आहे. ऑप्शन बी कडे चला. ऑप्शन बी कडे पण ही रेषा ह्या पद्धतीमध्ये आहे. त्यासाठी ऑप्शन बी असणार आहे का? नाही. आपल्याला ही रेषा ह्या पद्धतीमध्ये पाहिजे. आपण ही रेषा आडवी ह्या पद्धतीमध्ये काढली आहे. ऑप्शन सी कडे चला. ही रेषा इथं आहे, पण इथं कशी केलेलं आहे? त्यांनी दोन रेषा दिलेल्या आहेत. ठीक आहे. तर हे जी रेषा आहे ती इथं आहे आणि इथं पण ती ह्या जशी पाहिजे तशी आहे. त्यासाठी पहिल्या स्टेपमध्ये ऑप्शन ए आणि ऑप्शन बी हे तुमच्यासाठी आता एलिमेंट झाले. तर ऑप्शन सी आणि डी या दोन्हीपैकी एक आन्सर तुमचा असणार आहे. तर ते पण चेक करूया. आता पहा, आपण ही रेषा काढल्यानंतर इथं प्रत्येक ठिकाणी छोटे गोल केले आहेत. तर आपण इथे पण एक छोटासा गोल करून घेऊया. तर आता हे केलं ते गोल केल्यानंतर ऑप्शन सी आणि डी मध्ये कुठं कुठं गोल आहेत ते पाहूया. ऑप्शन सी कडे पहा, इथं गोल आहे का? आहे, दिसतंय. ऑप्शन डी कडे पहा. ऑप्शन डी कडे वरच्या साईडला आपल्याला कुठं पाहिजे? या डाऊन साईडला पाहिजे. तर ऑप्शन डी मध्ये हा जो एक मिनिट,
आपल्याला जो हा जो गोल आहे तो अप साईडला पाहिजे, तर इथं अप साईडला आहे का नाही, इथं डाऊन साईडला आहे, आपल्याला डाऊन साईडला पाहिजे का नाही पाहिजे, त्यासाठी आपल्याला कुठं आहे वरच्या साईडला पाहिजे, तर वरच्या साईडला कुठं आहे ते इथं आहे, त्यासाठी ऑप्शन सी असणार आहे का नाही, त्यासाठी प्रश्न क्रमांक 31 आन्सर काय असू शकतं, म्हणजे प्रश्न क्रमांक 31 आन्सर हे डी आहे, त्याला पूर्णपणे गोल करायचं, तर प्रश्न क्रमांक 31 आन्सर काय आहे डी आहे. तर आता प्रश्न क्रमांक 32 पाहूया. प्रश्न क्रमांक 32 पाहता तुम्ही पहा, यामध्ये काय करायचं, यामध्ये हा पहिला पार्ट, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा पार्ट, तर यामध्ये काहीच नाही, सर्वात सोपा पार्ट आहे हा जो आहे, तर या पहिल्यांदा ही आपण रेष घेऊया, राईट, ही आपण रेष काढून घेतलेली आहे. तर यामध्ये पहिला जो पार्ट आहे इथला पार्ट पहा, हा जो पार्ट आहे पहिल्यांदा काय आहे, पहिल्यांदा गुणाकाराचं चिन्ह आहे आणि नंतर हे पूर्णपणे डॉट आहे, बरोबर. मग त्यांनी काय केलं, त्याच्या खालच्या साईडला हा इथला पार्ट आणि हा इथला पार्ट, पहिल्या साईडला काय गुणाकाराचं चिन्ह आहे, नंतर डॉट आहे, नंतर त्यांनी काय केलं, हे डॉट घेतलं आणि नंतर हे गुणाकार चिन्ह, म्हणजे एकमेकांना अल्टरनेट चेंज केले, ते सिम्बॉल चेंज केले. तर आपल्याला तेच करायचं आहे, आपल्याला यामध्ये काय करायचं, हा जो डॉट आहे, हा जो गुणाकार चिन्ह आहे इथं गेलेला आहे, बरोबर, आणि हा डॉट इथं आलाय, तर हा जो बेरीजचं चिन्ह आहे, हा बेरीजचं चिन्ह कुठे जाणार आहे, आता हे इथं जाणार आहे, बरोबर, आणि ह्या पुढचं ह्या गुणाकार चिन्ह इथे गेलेलं आहे आणि हा जो डॉट आहे तो इथं आलेला आहे, आणि हा बेरीचं चिन्ह कुठे येणार आहे, आता इथे येणार आहे. आता हे पहा, हा जो डॉट आहे, हा डॉट कुठे गेलेला आहे, हा पूर्ण डॉट आणि हा गुणाकाराचं चिन्ह, तर वरच्या दिशेने पहा तुम्ही, इथून हा वरच्या दिशेने पाहिल्यानंतर हा गुणाकार चिन्ह इथं आलेला आहे आणि हा डॉट इथं आलेला आहे, त्यासाठी आता हे जे गोल केलेला पार्ट आहे हा इथं जाईल आणि हा इथं जाईल. तर ह्या आकृतीमध्ये तुम्हाला एक हे ऑप्शन असणार नाही, हे नाही, त्याचा ऑप्शन करेक्ट आन्सर काय असणार आहे डी. तर हे तुम्हाला पुन्हा एक वेळेस परत एक वेळेस सांगेल, कारण ह्या थोडंसं ट्रिकी क्वेश्चन्स आहे. पहिल्यांदा आपण काय केलेलं आहे, ही अशी रेष घेतलेली आहे, बरोबर, राईट. ही रेष घेतल्याच्या नंतर या आकृतीमध्ये पहा तुम्ही, आपल्याला हा जो पार्ट दिलेला आहे हा पार्ट इथे घेऊन गेलेला आपण त्यांनी, बरोबर आहे. हा हे पहा, हे जो पार्ट आहे पूर्ण हे गुणाकाराचा आणि हे डॉट केलेला पार्ट आहे, तर आपल्याला तेच करायचं आहे, हा पहिला पार्ट, हा दुसरा पार्ट, हा तिसरा पार्ट, हा चौथा पार्ट, बरोबर. तर ह्या पार्टमध्ये हा गुणाकाराचं चिन्ह आणि हा डॉट, हा पूर्णपणे डॉट, त्यांनी काय केलं, हा घेतला पार्ट आणि त्याला डाऊनला टाकला. मग आपण काय करायचं, हा पार्ट घ्यायचा आपण पण, हे जे दोन बेरीचे चिन्ह आहेत, हा पार्ट घ्यायचा कुठं टाकायचा, इथे डाऊनला टाकायचा, यांनी कसं टाकला, हे आपचा पार्ट इथे डाऊनला टाकला, तर आपण पण काय करायचं, मग हा जो बेरीचे दोन चिन्ह आहेत हा पण पार्ट आपण काय करायचं, इथे डाऊनला घ्यायचा, घेतला, ठीक आहे. तर आता यांनी काय केलं, दुसऱ्या स्टेपमध्ये हा जो पार्ट आहे, बरोबर, कोणता, हे घ्या, हा जो याचा डाऊनचा पार्ट, हा जो पार्ट आहे हे आकृती पार्ट 1 मधला, हा जो डाऊनचा पार्ट आहे त्यांनी काय केला, हा वरच्या साईडला अप साईडला घेतला, इथे पहा, हे अप साईडला घेतला का त्यांनी, तसंच आता आपण काय करतो, हा डाऊनचा पार्ट जो आहे ते इथं अप साईडला घ्यायचं, असं 0 0 घ्यायचं, त्यासाठी ऑप्शन आहे, कुठे मध्ये आहे, कुठे आहे ऑप्शन ए बी सी डी मध्ये कुठे आहे, त्याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे, डी असणार आहे. हे एकदम छान क्वेश्चन होता, म्हणजे अशा टाईपचे क्वेश्चन एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस खूप असतात. तर यामध्ये आता आपण काय करू, प्रश्न क्रमांक 33 पासून हे तुमच्या होमवर्कसाठी असेल, तर आपण होमवर्कसाठी घेऊ आणि पुढे प्रश्न क्रमांक 33 पासून ते तुम्ही होमवर्कसाठी घ्या आणि पुढील प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.